नमस्कार. गावरान तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपल्याला वरणाची रेसिपी बघायची, तेही झटपट एकदम. तर त्याच्यासाठी मी इथे भरपूर असा लसूण बारीक कट करून घेतलेला आहे. त्यानंतर कोथिंबीरीच्या काड्या घेतलेल्या आहेत, ह्या फोडणीसाठी घेतलेल्या आहेत. भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे वरून टाकण्यासाठी. त्यानंतर 3 ते 4 मिरच्या मध्ये कट करून घेतलेल्या आहेत. कढीपत्ता घेतलेला आहे आणि टोमॅटो घेतला आहे बारीक कट करून. त्यानंतर मी इथे तुरीची आणि मुगाची मिक्स डाळ घेतलेली आहे. तुम्ही वरण फक्त तुरीच्या डाळीचं करत असाल तर नुसती तुरीची डाळ घ्या, किंवा नुसती मुगाच्या डाळीचं करत असाल तर नुसती मुगाची डाळ घ्या. पण मिक्स घेतली ना की वरण छान होतं. तर ही स्वच्छ डाळ आपल्याला धुवून घ्यायची. त्यानंतर मी इथे कुकर घेतलं आहे. आपल्याला डायरेक्ट कुकरमध्ये फोडणी द्यायची. कुकरमध्ये मी इथे 1.5 पळी तेल टाकलेलं आहे. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर तेल आपलं छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची. मोहरी छान फुलली की त्यानंतर आपल्याला जिरं टाकायचे. जिरं टाकल्याच्या नंतर लगेचच कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर लसूण जो कट करून घेतला होता ना तो टाकून घ्यायचा आहे. मी कट करून घेतला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ठेचून वगैरे घेतला तरीसुद्धा चालेल, किंवा मग अख्खाच टाकला तरीसुद्धा चालेल. आता हे आपल्याला अर्धा मिनिटभर छान असं परतून घ्यायचं आहे. आणि हां, माझ्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल ना त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब खूप जास्त मोलाचं असतं. तर बघा आपलं लसूण परतून झालेलं आहे. त्या लसूण परतल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये हिंग टाकायचं आहे. आणि हिंग टाकल्याच्या नंतर जो आपण कट केलेला टोमॅटो होता ना तो टाकून घ्यायचा आहे. आणि छान हे असं मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता हे बघा हे परतून झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आता हे परतून झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची. हळद टाकल्याच्या नंतर पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही जर का कधी अशा पद्धतीने केलं नसेल ना वरण, करून बघा, खूप छान होतं चवीला. आपण टोपात जी फोडणी देतो ना त्याच्यापेक्षा भारी होतं. नक्की करून बघा. तर बघा आता ही धुतलेली डाळ आहे ना ती आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची. सगळी डाळ आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि 1 मिनिटभर डाळसुद्धा आपल्याला परतून घ्यायची, चांगली मिक्स करून घ्यायची. आणि हां, तुम्ही माझ्या रेसिपी कुठून बघताय, तुम्हाला आणखी रेसिपी कोणत्या कोणत्या बघायला आवडतील हेही मला कमेंट करून नक्की सांगा. तर हे बघा हे छान असं मिक्स झालेलं आहे. मिनिटभर डाळ मी परतूनसुद्धा घेतलेली आहे. आता त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर मी पाणी इथे थंडच टाकणार आहे, गरम पाणी टाकणार नाही आहे. मी इथे 1 तांब्या पाणी टाकलेलं आहे. जास्त पाणी टाकलं की डाळ उतू जाऊ शकते. आपल्याला लागलं तर ज्यावेळेस आपली डाळ होते ना त्यानंतर पाणी टाकलं आणि उकळी घेतली तरीसुद्धा चालेल. तर आता पाणी टाकल्याच्या नंतर मीठ टाकायचं आहे. आणि डाळ जी साईडला चिटकलेली असते ना ती सगळी डाळ काढून घ्यायची आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला कुकरची शिट्ट्या काढून घ्यायच्यात कुकरच्या. मी इथे 3 शिट्ट्या काढून घेणार आहे. तुमच्या कुकरला किती शिट्ट्या लागतात त्यानुसार तुम्ही कुकरच्या शिट्ट्या काढू शकता. काही कुकर एकदम पटापट शिट्ट्या होतात, तर काही कुकरच्या लेट होतात, त्यानुसार तुम्ही शिट्ट्या काढून घेऊ शकता. तर मी आता कुकरचं झाकण लावले, 3 शिट्ट्या काढून घेते. त्यानंतर आपली डाळ रेडी होईल. तर हे बघा आपली डाळ तयार झालेली. डाळीत मी नंतर थोडंसं पाणी टाकून उकळी काढून घेतली होती, बाकी काहीच केलं नव्हतं. आणि पळीने मिक्स केलेली आहे, पाहू शकता आपली डाळ एकदम मस्त अशी झालेली आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर टाकायची आणि डाळ मिक्स करून घ्यायची. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली आहे मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.